तर इराणच्या हल्ल्यानंतर दुबईमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। दुबईच्या हल्ल्यानंतर बुर्ज खलिफा रिकामा करण्यात आलाय। बुर्ज खलिफा सध्या लोकांसाठी बंद असेल। काल दुपारी प्रशासनानं जगातील या सर्वात उंच इमारतीतील पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याचे आदेश दिले। दुबईमध्ये ऐकू आलेले स्फोटाचे आवाज आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय। हे दृश्य आपण बघू शकतोय। दुबईच्या हल्ल्यानंतर बुर्ज खलिफा आता रिकामा करण्यात आलेला आहे। हा हल्ला ज्या दरम्यान घडलेला होता त्याची दृश्यही आपल्या समोर येत आहेत। त्यामुळे बुर्ज खलिफा सध्या लोकांसाठी बंद असणार आहे। इराणच्या हल्ल्यानंतर आता दुबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलाय। उत्तर इस्रायलमध्ये आता हल्ल्याचा सायरन वाजलाय। महत्त्वाची अपडेट, उत्तर इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेले आहेत। उत्तर इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेले आहेत। उत्तर इस्रायलमध्ये हल्ल्याचा सायरन वाजलाय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। इराणनं आपण बघितलं, इराणनं खरं तर मोठा हल्ला होणार असा इशारा दिला। त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी बघायला मिळते। उत्तर इस्रायलमध्ये हल्ल्याचा सायरन वाजलेला आहे आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेले आहेत। खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता जी युद्धाची तीव्रता आहे ती भडकण्याची शक्यता आहे, कारण इराणनं मोठा दावा केला। इतिहासातील सर्वात मोठा हल्ला होणार असं इराणनं म्हटलं आणि त्यामुळे आता इस्रायलमध्ये जी परिस्थिती बघायला मिळते त्याबद्दल आपण बोलतोय। इस्रायलमध्ये हल्ल्याचा सायरन वाजलाय। उत्तर इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेले आहेत। त्यामुळे या युद्धाचे पडसाद कमी होण्याऐवजी जास्तच वाढताना बघायला मिळत आहेत। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा बॉम्ब हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। त्यानंतर इराणनं इस्रायलला आणि अमेरिकेला इतिहासातला सगळ्यात मोठा हल्ला होणार असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता उत्तर इस्रायलमध्ये हल्ल्याचा सायरन वाजलाय। उत्तर इस्रायलमध्ये सायरन सुरू झालेत। एक महत्त्वाची अपडेट, मुंबई विमानतळावरील 57 विमानं ही रद्द करण्यात आली आहे। इराण इस्रायल युद्धाचा विमान सेवेवर हा परिणाम होताना बघायला मिळतोय। भारत सरकारच्या नागरिकांना आता सूचना प्राप्त होत आहेत। मुंबई विमानतळावरील 57 विमानं ही रद्द झाली आहेत। इराण इस्रायल युद्धाचा विमान सेवेवर हा परिणाम, भारत सरकारनं नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत। 57 विमानं ही रद्द करण्यात आली आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर इस्रायल इराणचा हा संपूर्ण युद्ध आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी आता विमानसेवेवरती पडत असलेला आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतली सुद्धा जी विमानसेवा जी आहे ती रद्द झालेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास कालपासून 57 सेवा ज्या आहेत त्या खरं तर रद्द झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार 27 ज्या होत्या त्या अरावलीच्या सेवा होत्या आणि 33 ज्या होत्या त्या डेप्चरच्या सेवा होत्या आणि या दोन्ही सुद्धा सेवा कुठेतरी विस्कळीत झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याला माहिती आहे की बरेचसे नागरिक जे आहेत ते भारतातील नागरिक जे आहेत ते फिरण्यासाठी दुबई किंवा इतर परदेशात जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। काही विद्यार्थी सुद्धा जे आहेत ते शिक्षणासाठी सुद्धा विदेशात आहेत, ते काही ठिकाणी अडकून पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोल्हापूरचा सुद्धा आकडा जो आहे तो मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मुंबईच नव्हे तर दिल्ली आणि इतर महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून सुद्धा अनेक जे विद्यार्थी आहेत ते अडकून पडलेले आहेत। अनेक ठिकाणाहून जी उड्डाणं आहेत किंवा अरावल आहेत ते कुठेतरी थांबलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे विमानसेवेवरती थेट परिणाम जो आहे तो युद्धाचा झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर इराण इस्रायल युद्धाचा हा संपूर्ण बडगा आता आंतरराष्ट्रीय सेवेला झालेला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण जी विमानसेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक भारतीय विमान कंपनींनी जी आपली विमानं काल उडवलेली होती ती पुन्हा एकदा जमिनीवरती आणलेली आहेत। परिणामी विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा थेट फटका जो आहे तो इतर जो प्रवासी असतील, पर्यटक असतील किंवा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी असतील त्यांच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची अपडेट, इराण इस्रायल युद्धाचा जो
परिणाम आहे तो विमानसेवेवर होताना बघायला मिळतोय। मुंबई विमानतळावरील 57 विमानंही रद्द करण्यात आली आहेत। भारत सरकार नागरिकांना या सूचना दिल्या आहेत। तर मध्य पूर्व आणि या भागातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे। पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, इस्रायल, इराण, इराक, कुवेत, बहरीन, मस्कत, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। तर इस्रायल इराण युद्धाचा भारतीयांना चांगलाच फटका बसतोय। कोल्हापुरातील 100हून अधिक नागरिक हे दुबई विमानतळावर अडकलेत। दुबई, अबुधाबी विमानतळावर विद्यार्थी आणि पर्यटक अडकलेले आहेत। इराणनं आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे याचा फटका बसतोय। इराणनं आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे दुबई आणि अबुधाबी विमानतळावर कोल्हापुरातील 100हून अधिक नागरिक सध्या अडकून पडलेत। तर पुण्यातून अबुधाबी आणि दुबईला जाणारी उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आली आहे। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे ही उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। तर मुंबईमधून सुद्धा दुबईसाठी जाणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहे। विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात आहेत। युद्ध संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना उपलब्ध करून दिले जातील। इराण इस्रायल युद्धामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम होताना बघायला मिळतोय। दिल्लीतून सौदी अरेबियाकडे जाणारी विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे। इतर आखाती देशांकडे जाणारी सुद्धा अनेक उड्डाणं रद्द झाली आहेत। शेकडो प्रवासी अनेक तासांपासून दिल्ली विमानतळावर अडकून आहेत। प्रवाशांची खाण्यापिण्याची आणि राहण्याची मोठी अडचणही निर्माण झाली आहे। दिल्ली से सऊदी जाना था, हमारा फ्लाइट जो कैंसिल हो गया। 14 घंटा आज हम वेटिंग कर रहे हैं, पता नहीं कभी जाना है, कभी कुछ बता नहीं रहे हैं। अब देखिए कभी होता है, बहुत मुश्किल, बहुत परेशानी हो रही है।